नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर मी अर्चना इंगोले तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगवरती आणि माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अर्चना इंगोले. तर लाईट गेली होती मध्येच, तर थोडा उशीर झाला स्वयंपाकाला. तर आज स्पेशल अशी मोदकाची भाजी करायची ठरवली होती. तर मध्येच लाईट जात होती, येत होती. तर त्यासाठी मी चिरत होते कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि हे सगळं सामान काढत होते, कारण की भाजीसाठी. कोणी मोदकाची भाजी केली नक्की कमेंट करून सांगा, आणि कशी म्हणजे तुम्हाला आवडती का हे सुद्धा सांगा, आणि तुमच्या इकडे कशी करतात हेही सांगा. तर इथे मी सगळं सामान काढलं आहे. थोडीशी तीळ होते माझ्याकडे, जास्त नव्हते, आणि अद्रक वगैरे, लसूण, खोबरं, कांदा हे सगळं भाजून घेतलं आणि ते मिक्सरमधून छान मस्तपैकी काढून घ्यायचे आता, कारण की आणि एसूर होताच आमटी करण्यासाठी, आणि हा जो मसाला आहे तो मी मोदकात भरण्यासाठी काढत होते. तर इथे मस्तपैकी म्हटलं अगोदर आमटीला फोडणी देऊन घेता येईल, आणि त्यानंतर हळूहळू मग मोदक करून त्याच्यामध्ये सोडता येईल. तर लग्नाच्या अगोदर केली होती मी ही भाजी, त्यानंतर म्हणजे बरेच वर्ष झालं मी केलीच नाही, आणि लग्नानंतर पण एक वेळेस केली होती. तर आत्ता जस्ट बसल्या लक्षात आलं की चला मोदकाची भाजी तरी ट्राय करूया. खूपच दिवस झाले केली नाही, आणि सगळ्यांनी आवडीने खाल्ली तर मग करायला पण इंटरेस्ट येतो ना. तर म्हटलं चला, खूप दिवस झाले केली नाही तर सगळे आवडीने पण खातील. तर याच्यासाठीच मी मस्तपैकी तेल ठेवलं, आणि जो मसाला काढला होता तो मी अर्धा आपल्या जो इसूर करायचा आहे म्हणजे आमटी, त्याच्यासाठी सुद्धा वापरला आहे थोडासा. भरपूर म्हणजे काढताना जास्त मसाला काढला होता, तर अर्धा आमटीला वापरला आहे आणि अर्धा मी मोदकामध्ये भरण्यासाठी ठेवला आहे. कोणी त्याच्यामध्ये थोडासा कूट पण भरतो, पण कुट्टा नाही भरत मी सहसा. तिळाचा कुट्टा जो असतो तो छान लागतो, पण आपला शेंगदाण्याचा कूट नाही चांगला लागत त्याच्यामध्ये. तर छान मस्तपैकी असा मसाला झाला आहे. मसाल्यामध्ये थोडंसं तिखट आणि लाल तिखट, थोडंसं काळा मसाला, आणि थोडं चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर टाकून छान मस्तपैकी मिक्स करून घेतला, आणि ते मी फक्त डाळीचं पीठच निंबून ठेवलं होतं. तर हे बघा, असं छान एकजीव करायचं आहे तो मसाला, आणि याचे छोटे मोदक करायचे, आणि त्याच्यामध्ये थोडंसं मसाला भरायचा. एकदम छान अशी टेस्टी अशी भाजी लागते. नक्की ट्राय करून सांगा, ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की भाजी तुम्हाला आवडती की नाही. ते ही भाजी करताना म्हणजे वेळ फार लागतो, आणि सेम अशाच प्रकारे ही जर म्हणजे ह्याच पिठाची आपण जर पोळी लाटून घेतली, त्यामध्ये मसाला भरून आपण ते पुडदाच्या वड्या जे असतात त्यासुद्धा सेम असंच करतात, की मी पुडदाच्या वड्या करण्याऐवजी मी मोदक केले. तर त्या वड्यासुद्धा ह्याच मसाल्यापासून करतात आणि अशाच करतात. आणि माझ्या आई लग्नाच्या अगोदर आई पुडदाच्या वड्या खूप करायची. मला 2-3 वेळेस म्हणजे केल्या होत्या मी तशा, म्हणजे अगोदर लग्नाच्या नंतर पण केल्या होत्या, पण पूर्ण दिवसच गेला होता माझा त्याच्यामध्ये, कारण की नवीन असल्यामुळे मला एवढं म्हणजे सगळं माहीत पण नव्हतं, आणि लक्षात येत नव्हतं कसं करायचं, काय करायचं. तर त्यानंतर मी राडाच घातला नाही की असं काही करण म्हणून. तर आज फर्स्ट टाईम खूप दिवसानंतर, म्हणजे मला आठवत नाही केव्हा केली होती भाजी, त्यानंतर आत्ता करते. आणि लाईटीचा तर 5-5, 10-10 मिनटाला चालूच आहे, येणं जाणं. भाजी वगैरे सगळी फोडणी वगैरे दिली होती, आणि उन्नतीच्या पप्पाला होतं शनिवार, तर त्यांना जेवायचं होतं. तर म्हटलं छान आईनी बाजरीचं पीठ दिलं होतं. म्हटलं चला आज छान मसाल्यातली भाजी असली की त्याच्यासोबत मस्तपैकी बाजरीची कडक भाकरी एकदम छान लागते, मला तरी आवडते. तर त्यांच्यासाठी मला भाकरी टाकायची होती, पण मध्येच लाईट गेली. तर मग लाईट येऊपर्यंत वाट नाही पाहिली, त्यांना भूक लागली होती. तोपर्यंत 2-3 भाकरी मी गॅसवरतीच केल्या, आणि त्यानंतर लाईट आल्यानंतर मग बाकीच्या जे 5-6 भाकरी मग मी आपल्या शेगडीवरती केल्या. आणि खूप राडा झाला होता, अंधारामध्ये काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे मग खूप मी म्हटलं चला भाकरी करण्याऐवजी मी काय करते, अगोदर जेवढा राडा झाला आहे तेवढं सगळं साफ करून घेते, कारण की राडा केला की जास्तच राडा दिसून आवरायला पण खूप वेळ जातो. त्यामुळे म्हटलं अगोदर बाकीचं सगळं किचन ओटा वगैरे सगळं आवरून घेते, पुसून घेते, झाडून घेते, आणि त्यानंतर 2-3 भाकरी जे टाकायच्या होत्या तर म्हटलं नंतर टाकता येईल, कारण की भाकरीच राहिल्या होत्या. भात वगैरे लावून घेतला होता, आणि त्यांचं जेवण पण झालं होतं. तर इथे मी बाजरीच्या पिठाची भाकरी करते, आणि शेगडीवर भाकरी खूप छान होतात. जसं की आपण चुलीवर करतो तशा त्याचप्रमाणे होतात, एकदम कडक, पातळ, आणि खूप छान पण लागतात. शेगडीवरच्या गॅसवरच्या भाकरी नाही खाऊ वाटत.
तर कोण कोण करतं शेगडीवर स्वयंपाक नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन जे व्हिडिओ मी अपलोड करीन त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर इथे काहीतरी काम आलं होतं, काहीतरी पाहिजे होतं बहुतेक मला, तर त्यासाठी उठले होते. आणि शेगडीला खूप भयानक पॉवर होती. एक वेळेस चालू करूपर्यंत थोडीशी कमी असते, पण एकदा चालू झाली की खूप पॉवर येते शेगडीला. त्यामुळे जास्त पॉवर आली तरी करपतात, त्यामुळे थोडी चालू बंदसुद्धा करावी लागते शेगडी. हे बघा मस्त कडक छान अशा भाकरी झाल्यात. एकदा दम्मानी छान कडक केल्या होत्या मी. आणि भाजीसुद्धा खूप छान झाली होती. सगळ्यांनी जेवण केले, सगळ्यांना आवडली. अशा भाज्या माझी आई खूप छान करते. आई मसाल्याच्या भाज्या खूप म्हणजे खूप मस्त करते. तिला आजीच्या हातच्या भाज्या खूप आवडतात. आणि अगोदर लग्नाच्या अगोदर आमच्या इथं पाठावर वटा होता, तर आईने मला शिकवलं होतं वाटायचं. तर मी मसाल्याची भाजी करायची असली की मीच मसाला काढायचे, सगळं वाटून द्यायचे आईला. पण आईला म्हणायचे तूच फोडणी दे, कारण की ना आपण सेम तिच्यासारखं केलं ना, ते म्हणतात ना कोणाकोणाच्या हाताला चव असते. ते आपण एखादी समजा आई छान भाजी करते आणि तशी सेम तू सेम विचारून केली ना तरी ती चव लागत नाही जी ते आईच्या हातात असते. तर आई खूप छान भाज्या करते, त्यामुळे मी गेले ना तर काही नको करत जाऊ, फक्त भाजी आणि भाकरीच. मला भाकरी आणि भाजी पुढं काहीच आठवत नाही. तर इथे माझ्या भाकरी वगैरे झाल्यात. एक ग्लासची भाकर चालू आहे. आणि मोनाला भूक लागली होती, तर तिला आमटी भात घेऊन गेले होते, पण तिनं काही खाल्लंच नाही. आणि शेवटी मोनो उपाशीच झोपली. तिला किती वेळचं तिला आमटी भात आवडतं तर किती वेळचं सांगू लागले मी, बाळाला उठवलं मी, पण उठली नाही. तरी ते माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. आणि हे बघा माझी मोनो बाळ कसं झोपलं आहे, उपाशीच झोपलं आहे बाळ. आणि पावसाचं वातावरण आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.